उजव्या दिशेच्या खूपच धाव पंचांनी वाईट घोषित केलाय. या अवांतर धावेने संघाचं खातं उघडतोय. धावसंख्या आहे ती 1 बिनबाद 1. खेळाडूंना विनंती आहे, पंचांशी वादविवाद करू नका. तुमच्या सोयीसाठी पंचांना ठेवलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल. पंचांकडून तुम्ही नियम व अटी जाणून घ्या. भावेशचा पहिला चेंडू सामोरे चालतो. सुशांत पुन्हा एकदा उजव्या दिशेच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 2 बिनबाद 2. लेगच्या दिशेने मारलेला फटका 1 धाव घोषित. संघाची धावसंख्या येते 3 3. भावेशचा दुसरा चेंडू सामोर जातो. सुशांत डाव्या दिशेच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 4 बिनबाद 4. खूपच सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका. सुशांतचा टॅप पद्धतीने मारला पहिला चौकार. संघाची धावसंख्या होती 8 बिनबाद 8. सुशांत आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. त्याच्या समोर आहे डावखुरा गोलंदाज भावेश. पहिल्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या येते 8 बिनबाद 8. भावेशचा तिसरा चेंडू सामोर घालतो. सुशांत डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 9 बिनबाद 9. पुन्हा एकदा मारलेला फटका टॅप पद्धतीने सरळ रेषेत मारलेला चौकार. संघाची वाढती धावसंख्या 13 बिनबाद 13. होम ग्राउंड वरती खेळत असताना त्यांना अनुभव जास्त आहे या ग्राउंडचा. डाव्या दिशेच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केलंय. अवांतर धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 14 बिनबाद 14. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. योगेशचा चौथा चेंडू सामोर घालतो. सुशांत लेगच्या दिशेने मारला फटका 1 धाव घोषित. संघाची वाढती धावसंख्या 15. भावेशचा पाचवा चेंडू सामोर जाईल. सुशांत पुन्हा एकदा सरळ रेषेत मारला टॅप पद्धतीने चौकार. संघाची वाढती धावसंख्या 19 बिनबाद 19. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. डाव्या दिशेच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 20 बिनबाद 20. खूपच सुरेख फटका बुलेट पद्धतीने मारलेला षटक संपतोय. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या येते 24 बिनबाद 24. सुशांत यांनी पहिल्या षटकात 4 चौकार आणि 2 सिंगल धावा काढलेल्या आहेत. 6 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. पहिल्या षटकात सुशांत यांनी खूपच धडाकेबाज अशी फलंदाजी केलेली आहे. षटक संपून संघाची धावसंख्या होती 24.
बिनबाद 24. संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो महेशला सामोरे घालतो डावखुरा फलंदाज सूरज. पाहू सुशांत सर किती फलंदाजी करतो की नाही. खूपच अशी धडाकेबाज फलंदाजी केली सुशांतने. 6 चेंडूत 18 धावा केल्यात आणि 6 अवांतर धावा आल्यात. अशा पहिल्या षटकात सुशांतने 24 धावा केल्यात. महेशचा पहिला चेंडू सामोर घालतो डावखुरा फलंदाज सूरज. खूपच सुरेख चेंडू निर्धाव असा चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. आपल्या देशाने मानले तेवढे खराब असे क्षेत्ररक्षक पण एक धाव रोखू शकले नाही. खूपच चांगली अशी रनिंग मधून विकेट सूरज आणि सुशांत मध्ये. संघाची वाढती धावसंख्या 25 बिनबाद 25. महेशचा तिसरा चेंडू सामोर घालतो धडाकेबाज फलंदाज सुशांत. खूपच सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती पहिल्या चौकात त्या पद्धतीने मारला. संघाची वाढती धावसंख्या 29 बिनबाद 29. बॅटिंग कडा घेऊन लेग साईडला चेंडू जातो. एक धाव घोषित. संघाची धावसंख्या येते 30. महेशचा 5वा चेंडू सामोर घालतो सुशांत. पंचांकडे वाईटची अपील करतात पंच शैलेश शिर्के आणि फेटाळून लावले निर्धाव असा चेंडू. महेशचा शेवटचा चेंडू सामोर घालतो सुशांत. डाव्या यशीच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर. संघाची वाढती धावसंख्या येते 31 बिनबाद 31. पुन्हा एकदा डाव्या यशीच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर. संघाची वाढती धावसंख्या 32 बिनबाद 32. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. खूपच सुरेख फटका तेवढंच खराब असे क्षेत्ररक्षण आणि तेवढाच खराब असा चेंडू फेक. तो वाईटच्या स्वरूपात एक धाव घोषित. षटक संपतोय. संघाची धावसंख्या आहे ती 33 बिनबाद 33. बॉल सुशांत आपल्या संघासाठी फलंदाजी करताना 9 चेंडूत 23 धावा केल्यात. आतापर्यंत त्याने माफ करा 10 चेंडूत त्याने 23 धावा केल्यात. खूपच धडाकेबाजी फलंदाजी केली आहे. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या येते 33. सुशांत आपल्या वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. 10 चेंडूत माफ करा 10 चेंडूत 24 धावा केल्यात. संघासाठी तिसरे वैयक्तिक परीक्षेत बनत होतो संतोष. अवांतर धावसंख्येत भर. तेवढीच चांगली रनिंग मिडून विकेट पंचाने 9 घोषित केला. संघाची वाढती धावसंख्या येते 35. संतोषाचा पहिला चेंडू सामोर जातो धडाकेबाज फलंदाज सुशांत.
खूपच सुरेख फटका. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत तो चौकार मारून करतोय आणि आपल्या फलंदाजीचं प्रतीक दाखवतोय. संघाची वाढती धाव संख्या होती 39. बिनबाद 39. संतोषचा दुसरा चेंडू सामोर जातो सुशांत. खूपच सुरेख असा चेंडू प्रतिउत्तर दिलं संतोषाने. सुशांतला त्रिफळा चित केला. पहिला हादरा बसतो सुशांतच्या स्वरूपात. ओम जो त्यांना 39 धावसंख्येवरती सुशांतची जागा भरून करण्यासाठी आले ते नवीन फलंदाज राजेश पाटील. पंचाने 9 घोषित केलाय. 1 धाव घोषित आहे. अशा 2 धावा. संघाची वाढती धाव संख्या 41. 1 गडी बाद 41. संतोषाचा तिसरा चेंडू सामोर घालतो राजेश. डाव्या अशीच्या खूपच पंचाने वाईट घोषित केलाय. संघाची वाढती धाव संख्या 42. 1 गडी बाद 42. डाव्या अशीच्या खूपच पंचाने वाईट घोषित केलाय. अवांत धाव संख्येत भर 43. खूपच सुरेख चेंडू. तेवढेच खेळाबाजू क्षेत्ररक्षण तेवढीच चालू रनिंग मधून विकेट. या एका धावेने राजेशने आपलं खातं उघडलं. संघाची वाढती धाव संख्या होती 44. 1 गडी बाद 44. खूपच सुरेख फटका. तेवढी चांगली रनिंग मध्ये विकेट. 1 धाव का रोखू शकली नाही. या एके धावेने संघाची धाव संख्या होती 45. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुशांतने आपल्या संघामध्ये फलंदाजी करताना 11 चेंडू 28 धावा केल्या. खूपच धडाकेबाजी फलंदाजी केली. 11 चेंडूत 28 धावा केल्या. लेखी दिशेने मारला फटका. 1 धाव घोषित. संघाची वाढती धाव संख्या 46. संतोषाचा शेवटचा चेंडू सामोर घालतो राजेश. खूपच सुरेख असा चेंडू 150च्या स्पीडने टाकलेला. तेवढीच खराब असे यष्टीवर्षा. 1 धाव घोषित आहे. 22च्या स्वरूपात षटक संपतोय. 3 षटकाखेरीज संघाची धाव संख्या होती 47. 1 गडी बाद 47. संघासाठी चौथे ओव्हरॅक्टिक दुसरे षटक घेऊन येतो भावेश. भावेशचा पहिला चेंडू सामोर घालतो डावखोरा फलंदाज सूरज. खूपच सुरेख चेंडू. तेवढेच गचाळ असे यष्टीरक्षण. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. चोरटी धाव राजेशाने घेतलेली आहे. संघाची धाव संख्या होती 48. 1 गडी बाद 48. भावेशचा दुसरा चेंडू सामोर घालतो राजेश. खूपच सुरेख चेंडू. राजेशला बीट करतो. निर्धाव असा चेंडू टाकतोय. खूपच सुरेख फटका. टाप पद्धतीने मारला. पहिला चौकार राजेशच्या बडीतून येतो. संघाची वाढती धाव संख्या येते 52. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रिप्ले दाखवलं राजेशने. टाप पद्धतीने मारलेला चौकार. संघाची धावसंख्या होती 56. 1 गडी बाद 56.
लेगच्या दिशेने मारला फटका, एक धाव घोषित. संघाची वाढती धाव संख्या 57, एक गडी बाद 57. महेशचा शेवटचा चेंडू सामोर घालतो राजेश. खूपच सुरेख चेंडू, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. पंचांकडे धावचीची अपील करतात, पंच झाले शिर्क्याने अपील फेटाळले. षटक संपतं. 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या येते 58, एक गडी बाद 58. ओमसाई गोंड यांना हा सामना जिंकायचा असेल तर 4 षटकात 59 धावांची गरज आहे. विल्यम खूपच सुरेख चेंडू, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतो. खूपच चांगले क्षेत्ररक्षण राजेश पाटील यांचा आणि गडी बाद होतो. खेळाडूंना विनंती, पंचांशी वादावाद करू नको. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. आणि तेजस हे धावचित होत. 0 या धावसंख्या पहिला हादरा बसतो. तेजसच्या स्वरूपात तेजसची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज होतो अक्षय. ऋषीचा दुसरा चेंडू सामोर घालतो अक्षय. मोठा फटका मारत फलंदाज बाद होतो. षटकार मारून दुसरा आदरा बसतो अक्षय असोच्या स्वरूपात. अक्षयाची जागा बंद करण्यासाठी नवीन फलंदाज होतो आशुतोष. अजून संघाचं खाते देखील उघडले होते. 2 गडी बाद झालेत. ऋषीचा तिसरा चेंडू सामोर घालतो नवीन फलंदाज आशुतोष. खूपच सुरेख फटका, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण, निर्धाव असा चेंडू. डावेच्या खूपच पण त्याने वाईट घोषित केलं. अवंता डावेने संघाचा खाता उघडतोय. धावसंख्या येते 1, 2 गडी बाद 1. पुन्हा एकदा रिप्ले दाखवतो ऋषी. डावेशीचा खूपच पंचाने वाईट घोषित केलाय. अवांत धाव संख्येवर संघाची वाढती धाव संख्या 2, 2 गडी बाद 2. खूपच सुरेख चेंडू, फलंदाजाला बीट करतो. निर्धाव असा चेंडू, फलंदाज काही संबंध नाही. तेवढे चांगले रक्षण. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ऋषी आता 5वा चेंडू सामोर घालतो आशुतोष. डाव्याशीच्या खूपच पंचांनी वाईट घोषित केलं. अवंत धाव संख्येवर संघाची वाढती धाव संख्या 3, 2 गडी बाद 3 धावा. खूपच सुरेख चेंडू आणि तेवढे चांगले असे क्षेत्ररक्षण. खूपच सुरेख चेंडू आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण करतात ते आपल्या संघासाठी. तब्बल 3 धावा वाचवल्यात. माफ करा, 2 धावा वाचवल्यात. संघाची धावसंख्या आहे 5, 2 गडी बाद 5. खूपच सुरेख चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती. षटक संपतंय. एका षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती 5, 2 गडी बाद 5 धावा. संघासाठी दुसरे वैयक्तिक षटक घेऊन होतो राजेश. राजेशचा पहिला चेंडू सामोर घालतो विल्यम. खूपच सुरेख चेंडू, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण, निर्धावाचा चेंडू. खूपच
खूपच सुरेख चेंडू बाजूची कडा घेऊन ऑफच्या दिशेने एक धाव घोषित. संघाची वाढती धाव संख्या 6. 2 गडी बाद 6. खूपच सुरेख चेंडू तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. निर्धावाचा चेंडू वरकट पद्धतीने टाकलेला चेंडू. मोठा फटका मारण्यात आला. विल्यम पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव जातो राजेशांचा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राजेशांचा. शेवटचा चेंडू सामोर गेलतो विल्यम. खूपच सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला. षटक संपतोय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राजेशांची. त्याने 6 चेंडूत फक्त एकच धावा दिलं. विल्यम सारख्या फलंदाजाने 4 चेंडू निर्धाव काढलेत. संघासाठी तिसरे वाईट दिवसासाठी गणत होतो ऋषी याचा पहिला चेंडू सामोर गेलतो आशुतोष. षटकाची सुरुवात अवांत धावेने करतोय. संघाची वाढती धाव संख्या 7. 2 गडी बाद 7 धावा. खूपच सुरेख चेंडू. पुन्हा एकदा वरकल्यांचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाही. खेळाडूंना विनंती आहे पंचांशी वाद करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल. तुमच्या सोयीस्करसाठी आम्ही 3 पंच ठेवलेले आहेत. निर्धावाचा चेंडू खूपच सुरेख चेंडू ऋषी यांचा. वरकल्यांचा चेंडू होता. मोठा फटका मारला दादा आशुतोष बाद होतो. षटकार मारून तिसरा आदरा बसतो. 7व्या धावसंख्येवरती ओमसाई गोवंडे यांना आशुतोषाच्या स्वरूपात आशुतोषची जागा भरून करणारी नवीन फलंदाज जातो सूरज. ऋषीचा तिसरा चेंडू सामोर जातो सूरज. डाव्या अशीच्या कृतज्ञ पंचांनी वाईट घोषित केलं. अवांत धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 8. 3 गडी बाद 8 धावा. खूपच सुरेख चेंडू लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू हातभर वळवलाय आणि लेग स्टंप उडवलेला आहे ऋषी यांनी. खूपच सुरेख चेंडू. पहिल्या षटकापासून ते हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. खूपच सुरेख चेंडू. आता सरळ टाकलेला चेंडू फलंदाज त्रिफळाचित करतात. 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ऋषी आता हॅट्रिक बॉलवरती पाहू त्यांची हॅट्रिक होते की नाही. डाव्याशीच्या खूपच बाहेर पंचाने वाईट घोषित केलाय. अवांत धावसंख्येत अजून देखील हॅट्रिक वरती आहेत. पाहू ऋषी यांची हॅट्रिक होते का. पुन्हा एकदा वाईट घोषित केलं अंपायर पंचांनी. संघाची धावसंख्या 10. खूपच सुरेख फटका. हॅट्रिक चेंडू होता पण फलंदाज त्याला चौकार मारून त्यांची हॅट्रिक मिक्स केलेली आहे. अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 14 आणि गडी बाद होतोय. ऋषिकेशने या सामन्यामध्ये 2 षटकं टाकून 6 गडी बाद केलेत. माफ करा 5 गडी बाद केलेत. संघासाठी चौथे वैयक्तिक पॉझिटिव्ह घेत होते सुशांत. षटकाची सुरुवात अवांत धावेने करतोय. संघाची धावसंख्या येते 15.
उजव्याशीच्या खूपच पंचाने वाईट घोषित केलं. संघाची धावसंख्या येते 16. खूपच सुरेख चेंडू फलंदाज बाद होतोय आणि संपूर्ण संघ हा 15 धावावरती बाद होतोय आणि हा सामना ओम साई लोहानीने जिंकलेला आहे. तरी मंडळातर्फे ओम साई जोधीने जिंकलेला आहे. तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. ओम साई जोधी लोहानाने विजय मिळवला. तरी या सामनाचा सामनावीरचा पुरस्कार जातो तो ऋषिकेश याने 2 षटकात 5 गडी बाद केले. 2 षटकात 5 गडी बाद केलेत.